नमस्कार मित्रांनो, शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बॅक टोकरी मिनी कॉम्बो जे ओल्या आणि वाळल्या मालाला चालणारं जे मशीन आहे, जे आता लेटेस्ट मॉडेल आहे, सगळ्यात जे अपग्रेडेड मॉडेल आहे, ते मशीनची आज डिलिव्हरी करत आहोत. आपले जे सन्माननीय ग्राहक आहेत, साहेब नाव सांगा. राजशेखर बिराजदार साहेब, मशीन वगैरे कसं वाटलं? मशीन वगैरे बघायला तर तुम्हाला मशीनची क्वालिटी वगैरे कशी वाटली साहेब? आम्हाला फक्त चांगलं वाटलं. मशीन सगळं दिसायला पण चांगलं आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे. आपल्याला बारामती तुमचं नाव सांगितलं, शनी ॲग्रोला जावा, तिथं चांगलं मशीन भेटते तुम्हाला. म्हणून आमचं मनसोक्त कसं आहे, आपलं मनासारखं आपलं आम्हाला मशीन भेटून तुम्ही दिलं, त्यावेळेला तुमचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद साहेब. आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो एकदम बेस्ट आणि साहेब किमती कशा वगैरे वाटल्या? किमतीत पण प्राईसचं पण लय स्वस्तात आम्हाला भेटून द्यायला लागलं आहे तुम्ही. आम्हाला प्राईस पण कमी दर चांगलं वाटलं आम्हाला. बरं मित्रांनो, एकदम बेस्ट प्राईजमध्ये आपण मशीन देत असतो आणि शेतकऱ्यांना काय करतो, शेतकऱ्यांची सेवा करत असतो. तर तुम्हाला मित्रांनो, हे जे मशीन आहे एकदम जबरदस्त असं फीचर्समधलं आपण जे मशीन आपण जे केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला डबल गिअरबॉक्स तुम्हाला दिलेला आहे, रिटर्न पाईप दिलेला आहे, तुम्हाला फ्लायव्हील दिलेला आहे, रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स दिलेला आहे, प्लस रेग्युलर गिअरबॉक्स दिलेलं आहे. असं जे फीचर्स, अनेक फीचर्स असलेलं, ड्रम साईज एकदम ब्लेड आणि स्टडचं कॉम्बिनेशन असलेलं, जे ओल्या आणि वाळल्या मालासाठी बॅक टोकरी, जे साईड टोकरीला पर्याय म्हणतो आपण, बरेच लोक साईड टोकरीला कंटाळले होते. तर साहेब, मशीन तुम्ही जे बघितलं ते कसं वाटलं मशीन वगैरे, आणि जे साईड टोकरीला आपण जे पर्याय म्हणतो कसं वाटलं साहेब? व्यवस्थित वाटलं, एक नंबर वाटलं. बरं आणि मस्त आहे मशीन. आपल्याला आवडलं तसं मशीन आम्हाला भेटून दिलं आम्हाला, तर त्याबद्दल आम्ही आभार मानतो तुम्हाला. मित्रांनो, एकदम बेस्ट मशीन आहे. याच्यामध्ये तुम्ही फीचर्स, जर आपण सगळे फीचर्स पण जाणून घेणार होतो. आपण आज ह्यांनी पिकअप घेऊन आलेले आहेत. पिकअपला मशीन आपण बांधून, म्हणजे जर तुम्हाला न्यायचं असेल तर टोचन करून मशीन जात असतं, किंवा ट्रॅक्टरला जरी तुम्हाला न्यायचं असेल तर डायरेक्ट ट्रॅक्टरला घेऊन जाऊ शकता. आपण आज त्यांना 1000 RPM करून दिलेलं आहे मशीन. त्यांचा ट्रॅक्टर 1000 RPMचा ट्रॅक्टर आहे. मित्रांनो, मशीन बघितलं तर थोडंसं फीचर्स आपण जाणून घेऊ कसं आहे. मशीनला डबल पुल्ली इथं आपण दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, डबल पुल्लीमध्ये मशीन दिलेलं आहे. जर स्पीड कमी जास्त RPM तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला शाफ्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे, इथं तुम्ही शाफ्ट ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथं फ्लायव्हील दिलेले आहे. ट्रॅक्टरवर लोड येऊ नये म्हणून तुम्हाला फ्लायव्हील दिलेलं आहे. आणि इथं जर पाहिलं तर तुम्हाला डबल पुली झाली, जर स्पीड वगैरे तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही इथून स्पीड वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर माल तुम्हाला खाली टाकायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट माल बाहेर टाकू शकता. जर ह्याच्यामध्ये रिटर्न पाईपला माल टाकायचा असेल तर रिटर्न पाईपला, आता हे पॅक आहे, नट लूज नाही आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर डबल स्पीड मॉडेल हे मशीन आहे मित्रांनो, एकदम ॲडव्हान्स असलेलं मशीन आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, ह्या साईडला तुम्हाला उभं राहण्यासाठी तुम्हाला इथं हे दिलेलं आहे, कॅरेट ब्रॅकेट दिलेलं आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुम्हाला मशीन जे वाला माल आपला साहेब जो चालणीवर पडतो, तो वाला माल पुढं ढकलण्यासाठी तुम्हाला इथं 3 रोलर दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टायर साईज जर बघितली तर टायर साईज पण एकदम हेवी ड्युटी टायर साईज दिलेले आहे. 8-16चे टायर दिले आहेत, एकदम हेवी ड्युटी हब दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या रिटर्न पाईप दिलेला आहे, तो तुम्हाला सहज इझी ओपनेबल आहे. तर तुम्हाला जर ओपन करायचं असेल इथून तुम्ही ओपन करू शकता. जर तुमचं काही चोक वगैरे झालं, चोक होत नाही, पण जर चोक झाला तर तुम्हाला चोक पाहण्यासाठी किंवा काढण्यासाठी जर तुम्हाला वाटलं की हे सोडवून ठेवायचं तर इथून तुम्ही नट काढून, जर हा रिटर्न पाईप सोडवून ठेवायचा असेल, छोटा मशीन असेल, तुमचा ट्रॅक्टर असेल तर छोट्या ट्रॅक्टरला तुम्ही हे सोडवून ठेवू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला पुल्ली दिलेले आहे, डबल पुल्ली. जर चाळणीचं स्पीड जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर इथं डबल पुल्ली. नंतर इथं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. 4 चाळण्या दिलेल्या आहेत, मातीची चाळण एक दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, चाळण जी दिली आहे ते एक मातीची चाळण दिलेली आहे, त्याच्यावर 1-2 चाळण दिलेले आहेत. आणि टोटल 4 चाळण्या आपण ह्या लिक्विड, ही एक आणि ही एक, असे टोटल 4 चाळण्या आपण साहेब दिलेल्या आहेत मशीनला. म्हणजे मालाची जी क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट मालाची क्वालिटी येत असते. हे शनी कृपा ॲग्रोचा लोगो आहे. तर तुम्हाला हा जो दिलेला आहे, तुम्हाला हा डायरेक्ट तुमचा रॉकेट फॅन जो म्हणतो आपण, जो तुमचा वाला माल बाहेर टाकण्यासाठी जो उपयोग येतो, तो रॉकेट फॅन दिलेला आहे तुम्हाला. इथं मटेरियल दिलेले आहे, चक्र प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे, एकदम अँगल चॅनलच्या अशी संपूर्ण मटेरियल जर बघितलं तर संपूर्ण मटेरियल हेवी ड्युटी मटेरियल आहे. इथं आपले शनी कृपा ॲग्रोचे नंबर दिले आहे, तुम्ही बघू शकता. इथून माल तुमचा डायरेक्ट रोलरमधून आत जातोय आणि डायरेक्ट थ्रेशिंगला जातोय. राहिलेला रिटर्न पाईप तुमचा मागाशी जो आपण दिलं होतं, या साईडला तुमचा रिटर्न पाईप येत आहे. हातामध्येच तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स दिलेला आहे मित्रांनो. जर माल वगैरे तुमचा वाला वगैरे असेल, तुम्हाला तर काही चोक वगैरे झाला तुमचा, तर इथून तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स तुम्ही वापरू शकता. तुम्ही ह्याच्या बघू शकता, इथं लॉक केलेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, इथं चेन दिलेलं आहे. जर तुम्हाला चेन स्लिप होऊ नये म्हणून इथं बेल्टचा कुठेही वापर नाही, चेनचा तुम्हाला वापर दिलेला आहे, जेणेकरून तुमचा बेल्ट पण तुमचा एकदम बेस्ट असं परफॉर्मन्स तुमचा करेल. दुसरी गोष्ट, इथं बाहेरूनच तुम्ही हवा कमी जास्त करायची असेल किंवा तुम्हाला जर हे ओपन करून जर पाहायचं असेल तर इथंच तुम्हाला ब्रॅकेट दिलेले आहे. ते ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही बेरिंग जे दिलेले आहेत ते एकदम चांगल्या क्वालिटीच्या बेरिंग दिलेल्या आहेत.
रिव्हर्स फॉरवर्ड 2 गिअरबॉक्स दिलेत. आपण जे मगाशी म्हटलं व्हिडिओमध्ये सुरुवातीला, हा एक गिअरबॉक्स आहे आणि हा एक गिअरबॉक्स आहे. इथं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला स्पीड वगैरे जर चेंज करायचं असेल तर तिथं तुम्ही स्पीड वगैरे चेंज करू शकता. बेल्ट जर लूज झाला तर साहेब तुम्हाला बेल्ट लूज झाला तर बेल्ट टाईट करण्यासाठी सुविधा दिली आहे. म्हणजे संपूर्ण मशीन जे दिलेलं आहे एकदम अँगल चॅनलची अशी संपूर्ण मटेरियल राहिलेला. जर तुम्हाला माल उपणायचा असेल किंवा जर काही हार्वेस्टरने माल काढला असेल जर ते उपणायचं असेल तर तुम्ही इथून त्याला उपण्याला तुम्ही उपणू शकता. अशा प्रकारची तुम्हाला इथं सुविधा दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला जर वर जाऊन तुम्हाला हवा चेंज करायची असेल, काय ग्रिल चेंज करायचं, काय सेटिंग करायचं असेल तुम्हाला तर वर जाण्यासाठी तुम्हाला शिडी दिलेली आहे. असं प्रकारचं संपूर्ण सुविधा असलेलं मशीन आपण जे म्हणतो. इथं फॅन जर पाहिले तर 1 2 3 हे 3 फॅन आहेत आणि तो मोठा रॉकेट फॅन असं 4 फॅन तुम्हाला दिलेत. हे 3 फॅन इथं दिलेले आहेत आणि तो रॉकेट फॅन दिलेला आहे तुम्हाला. असे फॅन दिले आहेत. आणि मटेरियल जर तुम्हाला डायरेक्ट पोतं लावायचं असेल पोतं लावू शकता, डायरेक्ट ट्रॉलीत माल भरायचं असेल डायरेक्ट ट्रॉलीत माल भरू शकता. असं जे मटेरियल आहे हे संपूर्ण मटेरियल आपल्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये मशीन तुम्हाला अँगल चॅनलची अशी संपूर्ण हेवी ड्युटी मटेरियल असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या जर व्हिडिओला तुम्ही नवीन असाल किंवा यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या ह्यांच्या भावी व्यवसायाला शनी कृपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा साहेब तुम्हाला. धन्यवाद. आणि जर तुम्हाला मित्रांनो हे मशीन जर घ्यायचे असतील तर ह्या मशीनला लोन सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे 2-3 फायनान्सचे लोन होतात. तुमचं सिव्हिल फक्त ओके पाहिजे. त्यासाठी आपल्याला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि RC बुक असे फक्त डॉक्युमेंट लागतात. आपल्याला बाकी काही डॉक्युमेंट लागत नाहीत. अशा प्रकारचं हे मशीन आहे आणि हे बेस्ट मशीन आपल्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद साहेब. धन्यवाद.